तू हिरे माझा मितवा. प्रेक्षकांनो, मालिका खूप सुंदर वळणावरती चालू झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहतोय वल्लरी नाटक करत आहे, पण याच वल्लरीने मात्र आता आपल्याहून झालेल्या सुनेकडून मार खाल्लेला आहे. हो प्रेक्षकांनो, जे काही आता इकडे ईश्वरीला जमलं नाही ते आता धडाकेबाज नम्रताने करून दाखवलंय. मुळातच नम्रताला असं मोठं सत्य समजलंय की त्यानंतर इकडे आता घरामधली कारस्थानी वल्लरी हिने ज्या वेळेला आता इकडे मोठा आवाज उठवलाय तेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज करत इकडे आता स्वतः नम्रताने वल्लरीचं थोबाड फोडलंय. सासू बिसू काही न बघता आता अचानकपणे वल्लरीवरती हा हल्ला झालाय आणि त्यामुळे वल्लरी मात्र आता चांगलीच हादरलेली आहे. पण हे सगळं कसं घडलंय, काय घडलंय, नक्की काय झालंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. छोटासा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. आता घरामध्ये सगळ्यांना समजलेलं आहे की मुळातच आता इकडे आकाशवरती हल्ला झालाय आणि आकाशवरती हल्ला झालाय कळल्यावरती इकडे आता वल्लरी पेटून उठलेली आहे आणि वल्लरी ओरडून ओरडून सांगत आहे मुळातच हिच्या बहिणीमुळेच त्या शुभंकरने माझ्या मुलावरती हल्ला केलेला आहे. कारण आता हा शुभंकर हा इकडे तिच्या प्रेमात होता ना, पण तिला सवय आहे की मुलांना आपल्या मागे मागे भुलवायचं आणि प्रेमामध्ये पाडायचं आणि त्याचमुळे त्यांनी माझ्या मुलावरती हल्ला केलाय. ते काही नाही आहे, ही ईश्वरी आणि तिची बहीण या दोघी आता खूप फ्रॉड आहेत. या दोघींना सुद्धा आता मी सोडणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता अर्णव तर चिडलेला आहे आणि त्यानंतर अर्णव सांगतोय, मामी मी ईश्वरीच्या बद्दल एकही शब्द उणापुरा ऐकून घेणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही जर का ईश्वरीला असं काही कमी जास्त बोललात ना, मग मात्र मी खरंच चिडेन आणि माझ्या तोंडून काहीतरी शब्द बाहेर पडेल. त्यावरती मग आता चिडलेली इकडे आता सांगायला लागते अंजली आणि अंजली म्हणायला लागते, काय चाललंय काय तुझं? म्हणजे तू आता मामीच्या अंगावरती ओरडणार ईश्वरीसाठी? त्या वल्लरी म्हणायला लागते, बघितलंस ना काय आता सगळं बदललंय. या घरामध्ये माझं काही अस्तित्वच राहिलेलं नाहीये. मुळातच ईश्वरी सांगते, मामी अहो तसं काही नाहीये, तुम्ही उगाचच अकांतांडव करू नका. माझी बहीण तशी नाहीये. माझी बहीण कधीच कोणाला असं मुद्दाम अडकवणार नाहीये. त्या दोघांचं एकमेकांच्या वरती आता नितांत प्रेम आहे आणि त्याचसाठी ते दोघं जण एकमेकांच्या आता मात्र प्रेमात आहेत म्हणून हे सगळं चाललंय. यावरती ती म्हणते, अच्छा हे असं आहे का? प्रेम असेल तर आता हे प्रेम ना दुसऱ्या माणसाला इजा नाही पोचवत, ते प्रेम दुसऱ्याची काळजी घेतं असं म्हणत वल्लरी आता इकडे खूपच चिडलेली आहे. ज्या वेळेला वल्लरी चिडले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळेजण मागे वळून पाहतायत आणि मागे वळून पाहत असताना दिसतंय तर काय, तिकडे आता आलेली आहे ती म्हणजे स्वतः आता लग्न करून नम्रताला पाहिल्यावरती मग मात्र वल्लरी चांगलीच चिडले आणि वल्लरी सांगायला लागते, बघितलं तुझ्या आता या बहिणीने काय केलंय ते? म्हणजे तुला वाटत होतं की तुझी बहीण सोज्वळ आहे, तुझी बहीण शांत आहे, पण माझ्या मुलाला इथे लग्न करायला तिने भाग पाडले. सगळ्यांना न सांगता हे लग्न करून आलेले आहेत, याचा अर्थ काय होतो? आणि त्यावरती मग आता ईश्वरी नम्रताला विचारायला लागते. ताई हे सगळं काय केलंस तू? आणि त्यावरती मग आता नम्रता सांगायला लागते, का ग तुम्हाला कोणालाच माझं आता हे लग्न पटलेलं नाहीये का? इतके दिवस मी आता या सगळ्यामध्ये बोलत आहे की आमचं लग्न लावून द्या, पण कुणीही आमच्या लग्नाचा विषय पण हलवत नाहीये, कान पण हलवत नाहीये की आता आमच्या लग्नासाठी कुणीही तयार होईल. आणि तू तर माझी बहीण होतीस ना, तू का नाही पुढाकार घेतलास? ईश्वरी असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी सांगते, मी आता तेच बोलत होते. आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, तेच बोलत होतीस, पण आता या वल्लरी मामी या कधीतरी माझ्या लग्नाला परवानगी देणार होत्या का? वल्लरी आता तोरा नाचवत पुढे आणि वल्लरी सांगायला लागते, कधीच नाही. मी या लग्नाला परवानगी देणार तर नाहीच आहे, पण आत्ता सुद्धा मला हे लग्न मान्य नाहीये. आत्ताच्या आत्ता या मुलीला जिथून आणलंस ना तिकडे सोडून ये. आणि त्यावरती आता मात्र आजी म्हणते, अगं हे काय बोलतेस तू? त्यांचं लग्न झालेलं आहे आणि असं असताना तू आता त्याला असं कसं सांगू शकतेस? आणि त्यावरती वल्लरी जोराजोरात ओरडायला लागते आणि वल्लरी सांगते, नाही आई तुम्ही शांत बसा. लग्न माझ्या मुलाचं आहे ना, आणि माझ्या मुलाचं लग्न होत असताना मला जर का काहीच खबर न देता मी हिला सून म्हणून या घरात कधीच तो अधिकार देणार नाहीये.
असं म्हणत तिने आता मोठा तमाशा सुरू केलाय. आणि त्यावरती मग आता इकडे सगळेच जण तिला आणि त्यानंतर ईश्वरी म्हणते, मामी काय बोलताय? मुळातच त्यांचा साखरपुडा झालेला आहे आणि त्यांचा साखरपुडा झालेले असताना तुम्ही आता हे असं त्यांच्याविषयी बोलू शकत नाही आहात. मुळातच या सगळ्यामध्ये आता जर का ते लग्न करून आले तर आपल्याला त्यांना घरात घ्यायला लागेलच. आणि त्यावरती मग आता वल्लरी म्हणते, आता कशी आलीस लाईनीवरती? मुळातच तुझा या सगळ्याला सपोर्ट आहे आणि तू या सगळ्याला सपोर्ट करत मात्र आता तिला या घरामध्ये घेऊन आलेली आहेस. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ईश्वरी सांगायला लागते, मामी मला खरंच हे माहीत नव्हतं. ताई अगं हे सगळं काय आहे? म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू आधी कोणाशी तरी बोलायचंच ना. यावरती ती म्हणते, बघितलंस ना, लग्न करून आल्यावरती सुद्धा आता आम्हाला या सगळ्यामध्ये जर का आता नवरा बायको म्हणून ह्या स्वीकार करत नाहीयेत तर आता आमचं लग्न ठरवणं किंवा आमचं लग्न करणं हे तर आता खूपच बाजूला राहिलेलं आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे ईश्वरी सांगायला लागते, तू काळजी करू नकोस ताई, या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा या घरात तुला तोच हक्क आणि तोच मान मिळेल जो आता या घरच्या सुनेचा आहे. आणि त्यावर नम्रता मात्र आता सांगायला लागते, मला अधिकार पाहिजेच आहे आणि काहीही झालं तरी आकाशची बायको म्हणून मी या घरात येणारच आणि मला कुणीही अडवू शकत नाही. मग ती आकाशची आई असली ना तरी सुद्धा नाही. आणि त्यावरती वल्लरी मात्र आता पुढे पुढे करत आलेली आहे आणि वल्लरी सांगायला लागते, मी तुला अडवू शकत नाहीये, मी पण बघते की हे लग्न कसं काय मान्य करतायत ते घरचे. असं म्हणत ती आकाशला सांगते, तुला ऐकायचं आहे, तुला दोघींपैकी एकीची निवड आता काहीही झालं तरी सुद्धा करायला लागेल. तुला या सगळ्यामध्ये एकतर आता हिला तिच्या घरी सोडून यायला लागेल किंवा किंवा आता मला सोडायला लागेल. आणि त्यावरती आकाश म्हणतो, आई मी लग्न केलेलं आहे, मी कोणतीही चुकी केलेली नाही आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता इकडे नम्रताला नाही सोडू शकत आहे. आणि असं म्हटल्यावरती वल्लरी आता इकडे पेटून उठले आणि ती म्हणायला लागते, अच्छा म्हणजे आता आईपेक्षा बायको जास्त महत्वाची झाली का तुला? यावरती तो सांगायला लागतो, हे बघ बायको आई ते काही मला माहीत नाही आहे, मला जे बरोबर वाटतंय ते मीच बोलणार आहे, मी जे सांगतोय तेच बरोबर आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी आता नम्रताला सोडू शकत नाहीये, ती माझी लग्नाची बायको आहे. आणि त्यावरती ती म्हणते, मी पण बघते ना कशी लग्नाची बायको तुला आता या घरामध्ये मी येऊन देते. असं म्हणत ती नम्रतावरती हात उगारते. आता इकडे ईश्वरीप्रमाणे नम्रता गप्प बसायला बिलकुल तयार नाहीये. ती आता तिचा हात पकडते आणि ती सांगायला लागते, खबरदार या सगळ्यामध्ये जर का आता मला आता मारण्याचा प्रयत्न केलात. मुळातच मी या घरची सून म्हणून या घरामध्ये आलेली आहे आणि सुनेचा मानपान जर का तुम्हाला करता येत नसेल ना तर मात्र तुम्ही आता तिचा अपमान करू नका. त्यावरती वल्लरी चिडले आणि ती सांगायला लागते, अच्छा म्हणजे आता या घरात येऊन तू माझ्यावरती आवाज चढवणार? आणि त्यावरती नम्रता सांगायला लागते, फक्त आवाज नाही चढवणार, चुकीच्या याच्यावरती मी आता आवाज उठवणार सुद्धा. असं म्हणत नम्रताने वल्लरीच्या सणसणीत थोबाडीत दिले. पहिल्यांदा वल्लरीला कोणीतरी या सगळ्यामध्ये इतका चांगला आता चपराक बसवलेली आहे. आणि त्याच वेळेला मग आता चिडलेली ईश्वरी सांगायला लागते, ताई अगं काय करतेस तू? सासूबाई आहेत ना तुझ्या त्या? आणि त्यावरती मग आता ती सांगायला लागते, सासू आहे तर हिने सासूसारखं राहावं का माझी वैरीण बनले? जर का आता ह्यांच्या मुलासोबत मी लग्न करून आलेली आहे ना तर आता हिने गुपचूप माझा स्वीकार करावा. असं म्हणत चिडलेल्या नम्रताने फाटकन आता वल्लरीचं थोबाड तर फोडलेलं आहे पण त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी तिला थांबवते. ईश्वरीला हे पटलेलं नाहीये. ईश्वरी तिला ओरडून, ताई हे काय करतेस तू? हे आपल्या आईचे संस्कार नाहीयेत. आणि त्यावरती नम्रता म्हणते, हे संस्कार नसले ना तरी सुद्धा ईश्वरी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणजे या घरामधल्या लोकांना लग्नासाठी मनवायचं तर तू आता या घरामध्ये मी कशी येऊ नये यासाठी प्रयत्न करत होतीस ना. यावरती मग आता ईश्वरी म्हणते, ताई काय बोलतेस तू? आणि मुळात मामींचा पहिला हात सोड. असं म्हणत ईश्वरीने आता इकडे वल्लरीचा हात सोडवून घेतलेला आहे. वल्लरी चिडले आणि आत्तापर्यंत तिच्या विरोधात कधीही कोणी गेलं नव्हतं पण आज तिच्या विरोधात स्वतः तिची सून आणि मुलगा गेल्या कारणाने वल्लरी मुळापासून हादरलेली आहे. आता या सगळ्यामध्ये वल्लरीला तिची लायकी दाखवायला नम्रता आले
पण नम्रता ईश्वरीच्या का विरोधात गेले असं नम्रताला काय समजलंय की ज्याच्यामुळे ती आता ईश्वरीचा राग करते? येणाऱ्या भागामध्ये हळूहळू कोडी तर उलगडणार, पण ईश्वरी या सगळ्यामध्ये तिचे डोळे सुद्धा हळू उघडणार आहे. कसं काय येणाऱ्या भागात सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे.